नमस्कार. आज आपण एका अशा काय म्हणतात त्याला अदृश्य पण अत्यंत महत्वाच्या जाळ्याबद्दल बोलणार आहोत. विद्युत ग्रीड. आपल्या घरापर्यंत, ऑफिसांपर्यंत, कारखान्यांपर्यंत वीज पोचते ना? हो, पोचते. ती याच ग्रीडमुळे. हे कसं काम करतं, वीज आपल्या स्विचपर्यंत नेमकी कशी येते, याचाच मागावा घेऊया आज. नक्कीच. खरं तर ही एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची प्रणाली आहे, पण खूप आवश्यक. अगदी. आणि याच ग्रीडमुळे आपल्याला वीज मिळते, बरोबर. याचे काही मुख्य भाग असतात असं म्हणतात. हो, बरोबर. मुख्यत्वे 3 भाग आहेत ज्यामुळे हे सगळं शक्य होतं. 3 भाग कोणते आहेत ते? पहिला अर्थातच वीज निर्मिती, म्हणजे जिथे वीज तयार होते. म्हणजे आपले पॉवर प्लांट्स, थर्मल, हायड्रो किंवा आता सोलर सुद्धा. अगदी. मग दुसरा भाग आहे पारेषण, म्हणजे ट्रान्समिशन लाईन्स. हां, त्या उंच टावर्स आणि जाड तारा दिसतात त्या. हो, त्याचं. यातून वीज दूरवर वाहून नेली जाते, खूप जास्त व्होल्टेजवर. जास्त व्होल्टेज म्हणजे किती आणि का बरं? म्हणजे साधारण 220 केव्ही, 400 केव्ही, कधीकधी तर 765 केव्ही पर्यंत सुद्धा. याचं कारण असं की जेवढं व्होल्टेज जास्त तेवढं वीज वाहून नेताना होणारा लॉस म्हणजे ऊर्जेचा ऱ्हास कमी होतो. अच्छा, म्हणजे वीज वाया जाऊ नये म्हणून ही युक्ती आहे. ओके, समजलं. आणि तिसरा भाग? तिसरा भाग म्हणजे वितरण, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. म्हणजे हे आपल्या घराच्या जवळचं नेटवर्क. बरोबर. पारेषण लाईन्समधून आलेली ती हाय व्होल्टेज वीज ती सबस्टेशन्समध्ये आणली जाते. तिथे ट्रान्सफॉर्मर वापरून व्होल्टेज कमी करतात, म्हणजे स्टेप डाऊन करतात. समजा 220 केव्हीवरून 33 केव्ही किंवा 11 केव्ही असं. ओके. आणि मग हे कमी झालेलं व्होल्टेज आपल्या घरांपर्यंत, दुकानांपर्यंत, छोट्या उद्योगांपर्यंत पोचतं, आपल्या नेहमीच्या विजेच्या खांबांमधून आणि तारांमधून. म्हणजे आपल्या घरात जी 230 व्होल्ट वीज येते ती या वितरण नेटवर्कमधून येते. अगदी बरोबर. वाह. म्हणजे निर्मितीपासून घरापर्यंतचा हा प्रवास खूपच ठरलेला आणि नियोजनबद्ध आहे. हो ना. आणि मला वाटतं आपलं भारताचं ग्रीड हे जगातलं खूप मोठं ग्रीड आहे असंही ऐकलंय. हो, अगदी. भारताचं राष्ट्रीय ग्रीड हे जगातल्या सर्वात मोठ्या सिंक्रोनाइज्ड ग्रिड्सपैकी एक आहे. सिंक्रोनाइज्ड म्हणजे काय नक्की? सिंक्रोनाइज्ड म्हणजे संपूर्ण देशातील ग्रीड एकाच तालावर, एकाच फ्रिक्वेन्सीवर चालतं, साधारणपणे 50 हर्ट्झ. याचा अर्थ असा की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे वीज एकाच वेळी एकाच तालात असते. अरे वाह. याचे फायदे काय मग? खूप फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोड बॅलन्सिंग सोपं जातं. म्हणजे बघा, एखाद्या भागात अचानक विजेची मागणी वाढली तर दुसऱ्या भागातून जिथे जास्त वीज आहे तिथून तिकडे सहज वीज पाठवता येते. अच्छा, म्हणजे पुरवठा आणि मागणी यात समतोल राखता येतो. बरोबर. त्यामुळे वीज पुरवठ्यात स्थिरता येते, वीज खंडित होण्याची शक्यता कमी होते, प्रादेशिक असमतोल टाळता येतो. आणि वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वीज शेअर करणंही सोपं होत असेल? नक्कीच. वीज शेअरिंग सुलभ होतं. आणि अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे सौर किंवा पवन ऊर्जेसारखे जे अपारंपरिक स्रोत आहेत ना, हो, रिन्युएबल्स, त्यांना ग्रीडमध्ये जोडणं म्हणजे इंटिग्रेट करणं सोपं जातं, कारण संपूर्ण ग्रीड एका सिस्टमसारखं काम करतं. म्हणजे हे सिंक्रोनायझेशन खूपच महत्वाचं आहे. पण यात काही आव्हानं नसतील का? एवढं मोठं नेटवर्क एकाच वेळी चालवायचं म्हणजे? आव्हानं नक्कीच आहेत. एक म्हणजे सगळं एकमेकांशी जोडलेलं असल्यामुळे जर एखाद्या ठिकाणी काही मोठी गडबड झाली तर त्याचा परिणाम इतरत्र पसरू शकतो. त्याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. बापरे. हो. त्यामुळे नियंत्रण प्रणाली खूप सक्षम असावी लागते. आणि आत्ता जसं तुम्ही म्हणालात, सौर आणि पवन ऊर्जा वाढत आहे. हो. त्यांची निर्मिती स्थिर नसते. कधी ऊन कमी, कधी वारा कमी. त्यामुळे त्यांचं ग्रीडमध्ये व्यवस्थापन करणं हे एक नवं आव्हान आहे. ग्रीडला आणखी स्मार्ट बनवावं लागते. स्मार्ट ग्रीड म्हणजे मागणी पुरवठ्याचा अंदाज, एनर्जी स्टोरेज वगैरे. अगदी. मागणीचा अंदाज, ऊर्जा साठवणूक आणि ऊर्जेचा प्रवाह जास्त चांगल्या प्रकारे नियंत्रित करणं हे सगळं त्यात येतं. तर आज आपण पाहिलं की हे विद्युत ग्रीड म्हणजे फक्त तारा आणि खांब नाहीत, तर एक अत्यंत गुंतागुंतीची पण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली प्रणाली आहे. बरोबर. वीज निर्मितीपासून आपल्या घरातल्या बटणापर्यंतचा हा प्रवास खरंच हक्क करणार आहे. आणि हे सगळं सुरळीत चालू ठेवण्यासाठी कितीतरी लोक पडद्यामागे काम करत असतात. हो, नक्कीच. हजारो अभियंते, तंत्रज्ञ दिवस रात्र झटत असतात. जाता जाता एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे. जसजशी ही रिन्युएबल एनर्जी वाढेल,
इलेक्ट्रिक गाड्या वाढतील, तसतसं या ग्रीडवरचा भार कसा बदलेल? आपलं ग्रीड भविष्यातल्या या बदलांसाठी कितपत तयार आहे आणि त्यासाठी अजून काय करायला हवं? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. भविष्यातल्या ग्रीडचं स्वरूप कसं असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.